सिंधुदुर्ग जिले के वेंगुर्ले तालुका स्थित वायंगनी बागायतवाड़ी में पर्यावरण को नुकसान पहुंचाने का गंभीर मामला सामने आया है। आरोप है कि समुद्र किनारे जमीन खरीदने वाले बाहरी लोगों ने कांदवलन काटकर ओहल में अवैध भराव डाल दिया है और रास्ता तैयार किया। स्थानीय मछुआरों का कहना है कि इससे पानी का बहाव बदल गया है और अब उनके घरों तक पानी पहुंचने का खतरा बढ़ गया है। वायंगनी समुद्र किनारा कछुआ संरक्षण के लिए भी जाना जाता है। ऐसे में इस अवैध निर्माण से पर्यावरणीय नुकसान की आशंका जताई जा रही है। शिकायत के बाद कांदलवन विभाग के अधिकारियों ने मौके पर पहुंचकर पंचनामा किया। इस दौरान ठाकरे शिवसेना के पूर्व विधायक वैभव नाईक ने भी घटनास्थल का दौरा किया और भराव तुरंत हटाने की मांग की। उन्होंने चेतावनी दी कि कार्रवाई नहीं सुनी गई तो तीव्र आंदोलन किया जाएगा। वेंगुर्ले तालुक्यातील वांगणी येथील बागायतवाडी जी मच्छीमारांची रहिवासी असलेली वाडी आहे, या वाडीमध्ये परप्रांतीय लोकांनी काही जागा घेतलेली आहे आणि ही जागा घेताना त्यांनी समुद्राच्या बरोबर लागून मातीचं भराव टाकलेला आहे आणि त्यामध्ये कांदलवन त्यासारख्या प्रजातीमध्ये येणाऱ्या झाडाची कत्तल केलेली आहे आणि हे दिवसाढवळ्या सुरू आहे। एकीकडे प्रशासन, सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांनी, स्थानिक नागरिकांनी कांदलवन एखादं झाड तुटलं, एखाद्या ठिकाणी वाळू भराव टाकला तर ताबडतोब त्या ठिकाणी येतात, परंतु परप्रांतीय धनदांडकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही। उलट या येणाऱ्या पावसामध्ये या मच्छीमारांना, खरं तर हे वांगणी गाव आहे, हे कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या भरावामुळे त्या कासवांचं अधिवास नष्ट होऊ शकतो। त्याचबरोबर मच्छीमारांना सुद्धा पावसामध्ये उधाणाचं पाणी ह्या मच्छीमारांच्या भरावामुळे या घरामध्ये येऊ शकतं आणि पारंपरिक जी पाण्याची वाट आहे ती पण या भरावामुळे बंद झाली आहे आणि प्रशासनाने ह्यावर योग्य कारवाई न घेतल्यामुळे हे मच्छीमार शिवसेनेकडे आलेत। मी तिथले आमचे जिल्हा परिषद सदस्य, तालुका प्रमुख यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी भेट दिली आणि या संदर्भात प्रशासनाने जर 1-2 दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही तीव्र असं आंदोलन स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने करणार आहोत।